म्हादय नदीचेर तुमचो स्टँड कितें आसा? अगदी जाहीर आसा. म्हादय नदी ही माझी काय तुझी हो नंतरचो प्रश्न, परंतु निसर्गान निर्मिती करून ती एका दिशेन व्हांवता न्ही. तिचो प्रवाह बंद करपाचो तुमकां अधिकार कोणाक आसा? बरें, प्रवाह जर बंद केलो तर त्या साठवणूक जे उदक जे आसा ते खंय वापरचे ह्याच्या संदर्भात काही नियम आसा. माझ्या विहिरीचे पाणी तुमची तहान भागवण्यासाठी आम्ही काही प्रमाणात तुमकां दिवंक शकता न्हू, पण विहिरच उचलून तुम्ही तुमच्या पर्सान जर घातली वरो आणि ही माझी नदी बुडयता, माझी विहीर तू बंद करता आणि तेच झऱ्याचे पाणी तू घेवचो प्रयत्न करता, तर हे निसर्ग नियमाविरुद्ध ना. म्हादय ही पश्चिमाभिमुख नदी, सागराच्या दर्याच्या दिशेने वाहणारी नदी. एक ठराविक ठिकाणी तिचे समुद्राच्या पाण्याशी खाऱ्या पाण्याशी मिलन जाता. म्हणून तुमची न्हंय तुम्ही उदकांत खाऱ्या पाण्यात सोडटात, त्याच्या फाटलो हांकां शास्त्रीय नियमच खबर ना, निसर्ग नियमय समजून तुम्ही घेना. ती त्या खाऱ्या पाण्यात मिसळणे हो ह्या निसर्ग चक्राचो एक भाग आसा. तशी ही म्हादय नदी. म्हादय नदीचे पाणी 3 राज्यांतल्यान व्हांवता, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा. प्रत्येकाचे असे असतात की प्रत्येक न्हंयचो एक आपलो सार्वजनिक आणि राष्ट्रीय एक पॉलिसी आसा की नद्यांचे पाणी त्याच नद्यांच्या खोऱ्यात त्याचा वापर जावपाक जाय. इट शूड बी यूज इन द रिव्हर व्हॅली. आता कर्नाटकाच्या भागांसून एक नदी अमकी व्हांवता, तिथे एक 4 TMCचे उदक कर्नाटकाचे आसा. त्याचा वापर तुम्ही त्याच व्हॅलीन करा न्ही, नाका कोण म्हणटा. उर्वरित आमच्या व्हॅलीत आमकां वापरूंक दिया न्ही. तुम्ही तुमच्या व्हॅलीतले पाणी दुसऱ्या न्हंयच्या तुम्ही मलप्रभेन व्हरतात, त्याचो अर्थ कितें? त्या संदर्भातलो आक्षेप आमच्या सरकारान घेवचो अशी अपेक्षा आशिल्ली आमची. त्या वेळच्या सरकारान, भाजपाचे सरकार ते लोकल आणि ते कर्नाटकाक NOC दिवन उडयली, नो ऑब्जेक्शन. आणि डोंगर खोदून आता उतरतेच्या वळणावरून तू व्हरता जाल्यार समजूं येतालें. डोंगर खोदून तुम्ही पोटांतल्या नदीच्या पोटांतल्यान कालवे काडटात, भुयारां पाडटात, टनेल काडटात. हे नदी ते पाणी हांगा अडयतात आणि ते प्रवाह बदलून पूर्व दिशेन तुम्ही करता आणि त्या भागात सगळं चल्लें. खरें आसा की त्या भागात कर्नाटकात पाण्याची कमतरता आसा, पण तुमच्याकडे न्हंयो ना आसात. तुमच्या कडेन पावस कमी अधिक प्रमाणात पडटात न्ही, तो त्या उदकाचे संवर्धन तुम्ही कशें करतात. आणि अशी समजा पद्दत आसता की ज्या ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस मेळटा अशा वेळार शेती जी वापरून करूंक जाय ती त्या अल्प पाण्याचेर थोड्या उदकाचेर झाडांनी शेती जाय करपाक. तुम्ही जर ऊस पिकोवपाक लागले थंय आणि आमचो ऊसाक उदक ना म्हणून सांगून तुम्ही माझे मांडवीचे व्हरतात पाणी, हो गैरप्रकार घडलो. आमची पॉलिसी माझी क्रिस्टियन तेव्हा जो कालवे खणून उदक येना पळय ते बंद करपाचो प्रयत्न जातलो. यश लोकांची जर इच्छा जर प्रबळ आसात, आम्ही दोघा ल्हान 2 आम्ही खासदार, माझो प्रयत्न आसतलो जास्तीत जास्त खासदार मेळोवचे म्हणून. त्यांचे खासदार आसतले इरिस्पेक्टिव्ह ऑफ द पार्टी, थंय भाजपा आसूं किंवा काँग्रेस आसूं. सध्या काँग्रेस आसा, काँग्रेसचे खासदार म्हणटा ना ना व्हरूंक मेळचें ना, आमचें उदक तें आमचो रायट तो 4 TMC 4 बादल्यो उदक आमचें आमी जाय तें करतले. ना, जाय तें करूंक मेळचें ना. ते 4 बादल्यो तुम्ही वापरा, पण त्या न्हंयच्या काठान जे जमीन आसा थंय वापरा. ते जमीन उदक ते जमनीन मुरतलें, ते मुरून परत ते सकयल्या भागात येतलें. हो तेचो अर्थ सांबाळपाक जाय.